काय झालं, एक मूर्तिकार होता, मूर्तिकार उत्तम मूर्त्या बनवायच्या. देवाने त्याच्या हातामध्ये अशी कला दिली होती की त्याने बनवलेली मूर्ती जर समोर ठेवली तर माणूस आहे का मूर्ती आहे असा संभ्रम निर्माण व्हावा, इतकी हुबेहूब मूर्ती तो बनवायचा. देवाची कृपा होती, अलौकिक कला त्याला दिली. इतकी सुंदर मूर्ती बनवायचा, देवाची असो माणसाची असो, बनवली की असं वाटायचं अरे हा प्रत्यक्ष माणूसच उभा आहे. कीर्ती पसरली. एक साधू महात्मा तिकडून चालला होता, त्यांनी बनवलेल्या देवाच्या मूर्ती बघण्यासारख्या आहेत असं त्याच्या कानावर आलं. म्हणून तो महात्मा तिथं गेला आणि त्याच्या त्या मूर्ती शाळेमध्ये जाऊन त्यांनी मूर्त्या बघितल्या. रामाची मूर्ती हुबेहूब रामचंद्र प्रभू उभे आहेत, त्यांच्या बाजूला कृष्णाची मूर्ती हुबेहूब भगवान श्रीकृष्ण, हुबेहूब मूर्त्या सगळ्या जसाच्या तशा. माणूस का मूर्ती कळू नये. महात्मा गेला, त्यांनी त्या मूर्त्या बघितल्या, इतका आनंद वाटला त्याला. वाटला अरे आपण प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घेतो. आनंद वाटला, समाधान पावला. तिथून निघताना त्या महात्म्याने त्या मूर्तिकाराला सांगितलं, खरंच देवाने तुमच्या हातात अलौकिक कला दिली बरं. तुमची कला बघून मला आनंद झाला. तुम्हाला काही बक्षीस देण्याची माझी इच्छा आहे, पण माझ्याजवळ देण्याकरता काहीच नाही. पैसे नाहीत, काही वस्तू नाही. तुम्हाला वस्त्र द्यावं तर माझ्या अंगावरचंच वस्त्र मला जड आहे. मी कशाचा संग्रह करत नाही, काही करता येत नाही. तुम्हाला देण्याची इच्छा आहे, पण देण्यासारखं माझ्या हातात आत्ता काही नाही. मूर्तिकार म्हणाला ठीक आहे, नाही तर नाही, तुम्हाला आवडलं ना बस झालं. मूर्तिकार चांगला होता, स्वभाव चांगला, नको म्हणाला. महात्म्याला अजून आनंद झाला. महात्मा म्हणाला मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, तरी तुम्ही संतुष्ट आहात हे बघून मला अजून आनंद झाला, पण आता काहीतरी दिल्याशिवाय मला जाण्याची इच्छा नाही. म्हणून एक सांगून जातो तुम्हाला, कोणी तुम्हाला हे सांगणार नाही, तुम्हाला एक सांगून जातो. देवानी कला अलौकिक दिली, तुमचा स्वभाव चांगला आहे, तुम्ही मूर्त्या उत्तम बनवता, पण तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो, उद्या रात्री तुमचं मरण आहे. सांगून जातो, सावध करून जातो. मूर्तिकार घाबरला, पण करतो काय, आहे महात्म्याने सांगितलंय. कशाचाही संग्रह न करणारा महात्मा जेव्हा आपल्याला काही सांगतो, मूर्तिकाराला त्याचं गांभीर्य लक्षात आलं. ठीक आहे, तुम्ही जाणीव करून दिलीत, उद्या रात्रीपर्यंतची वेळ माझ्या हातात आहे, चांगली गोष्ट आहे. मला काहीतरी योजना करता येईल, नामस्मरण करून दिवस काढता येईल, काहीतरी करता येईल की नाही. ठीक आहे, मरण चुकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर आहे, जोपर्यंत आपल्याला बुद्धी आहे आणि जोपर्यंत आपल्या शरीरात ताकद आहे तोपर्यंत माणसाने आपलं मरण चुकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भागवताच्या दशमस्कंधामध्ये हा विचार बोलून दाखवण्यात आला आहे. वसुदेव आणि कंस जेव्हा ते आकाशवाणी झाली त्यावेळच्या प्रसंगामध्ये हा श्लोक आपल्याला दिसून येतो. जोपर्यंत बुद्धी आहे, बल आहे, तोपर्यंत माणसाने मरण चुकवण्याचा प्रयत्न करावा. जर तेवढं करूनही मरण चुकलं नाही तर त्याच्यात आपला दोष नसतो, त्याच्यात माणसाचा दोष नाही. ठीक आहे, आपल्याला देवाने बुद्धी दिली, आपल्याला देवाने कला दिली, महात्मा निघून गेला. मूर्तिकार विचार करतो, मरायचं कुणालाच नसतं, आपण जगावं असं प्रत्येकाला वाटतं, काय करावं. मूर्तिकाराने विचार केला, देवाने आपल्याला कला दिली ना, उपयोग करून घेऊ. जागून रात्रभर दिवसभर प्रयत्न करून 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 त्या मूर्तिकाराने स्वतः सारख्या हुबेहूब 9 मूर्त्या तयार केल्या. स्वतः सारख्या हुबेहूब स्वतःच्याच मूर्त्या 9 मूर्त्या त्यांनी स्वतःच्या तयार केल्या. महात्म्याला सांगितलं, मी करतो प्रयत्न, मरण आहे, फक्त जाण्यापूर्वी मला आशीर्वाद द्या की मरण येताना मला कळलं पाहिजे. महात्मा म्हणाला ठीक आहे, एवढा वर मी तुला देतो. हुबेहूब 9 मूर्त्या तयार केल्या. मरण यमदूत यायला लागले, त्याला कळलं, पटकन 9 मूर्त्याच्या रांगेमध्ये 10वा जाऊन उभा राहिला. श्वास रोखून मूर्तीसारखाच उभा राहिला. यमदूत आले, बघायला लागले, त्यांना संभ्रम निर्माण झाला, मूर्ती कोणती माणूस कोणता कळेना. इकडं तिकडं बराच वेळ फिरले, हा श्वास रोखून तसाच उभा राहिला. मूर्तिकार विचार करायला लागले, आपण ह्याच्यातल्या एकाला घेऊन जायचं आणि ती मूर्ती निघाली तर तिथं यमधर्म आपल्याला रागावतील, कसं न्यावं, कुणाला न्यावं कळेना. यमदूतांना वाटलं नको,
कुणाला तरी चुकीच्या व्यक्तीला आपल्याला नेता येणार नाही. मग परत जाऊ, निश्चित विचार करून येऊ म्हणून यमदूत परत निघाले. मरण चुकलं. यमदूत गेले. आलेले यमदूत न घेता गेले. मूर्तिकाराला आनंद वाटला. तो म्हणाला, वा चांगलं झालं, मरण चुकवता आलं, कुणाला नकोय, आनंद आहे. यमदूत परत निघाले. भीती होतीच. जाता जाता एक जण त्यांना रस्त्यात गाठ पडले. नारायण नारायण हे कुठेही गाठ पडू शकतात आणि सहज यांचं काहीच नाही. नारदांनी यमदूतांना विचारलं, तुम्ही निघालात तिकडं यमलोकाकडे आणि हातात कोणी नाही, काय झालं? त्याने सांगितलं, असं असं झालं, आम्ही गेलो, ते मूर्ती कोणती मूर्तिकार कोणता काहीच कळेना म्हणून रिकाम्या हाताने. नारद म्हणाले, तसं होणार नाही, तिथं जाऊन शिव्या खाल, चला मी येतो बघू. काही गरज होती काय यांना हे उद्योग करायचे? ते म्हणले, मी येतो, चला. आले. आता नारद यमदूत परत आल्यावर याला कळलं. पुन्हा तो त्या 9 मूर्त्यांच्या रांगेमध्ये 10वा जाऊन उभा राहिला. एकदम श्वास रोखून मूर्ती सारखा उभा राहिला. नारद महर्षी बघायला लागले, माणूस कोणता? नारदांनाही कळेना. मूर्ती कोणती आणि माणूस कोणता नारदांनाही कळेना. काय करावं? थोडा वेळ फिरले फिरले फिरले. नारद विचार करतात, काय मूर्तिकार हुशार आहे, पण काही झालं तरी माणूस आहे, कुठेतरी काहीतरी असणार. मग नारदांनी कौतुक करायला प्रारंभ केला. काय मूर्तिकार हुशार, काय मूर्त्या बनवल्यात. यमदूत फसले, माझ्यासारखा फसला सगळ्या त्रैलोक्यामध्ये फिरणारा. अशा मूर्त्या कुठं बघितल्या नव्हत्या. काय सुंदर मूर्त्या बनवल्यात, वा वा वा, जीव ओवाळून टाकावा अशा एकापेक्षा एक मूर्त्या. काय छान मूर्त्या, काय छान मूर्त्या. नारद तिथे फिरता फिरता कौतुक करायला लागले. आणि कौतुक करता करता नारद महर्षी म्हणाले, सगळ्या मूर्त्या मूर्तिकारांनी फार उत्तम बनवल्या आहेत, पण त्याच्याही लक्षात आलं नाही या मूर्तीमध्ये एक दोष राहिला. दोष राहिला हे कळल्याबरोबर तो मूर्तिकार पुढे तोंडला, कशाचा दोष? रात्रभर जागून मूर्त्या बनवल्यात आणि दोष कशाचा? नारद म्हणाले, हा माणूसही याला उचला. त्या काळापुरता त्यांनी जर आपला अहंकार व्यक्त केला नसता तर अमर झाला असता. पण अहंकारच आम्हाला मारतो, हे लक्षात घ्या. कर्तृत्वाचा अभिमान माणसाच्या कर्मबंधाचं कारण आहे. हा अहंकार किती त्रास देतो. अहंकाराने मनुष्य का अहंकार आहे, मी केलं ना, मीच केलंय, मग काय संबंध काय त्याचा? का नाही आम्ही अहंकार बाळगायचा? मी केलंय ना, चांगलं केलंय ना, मग मी केलं कबूल करायला आणि तुम्हाला कौतुक करायला काय अडचण आहे? असा प्रश्न जर पडत असेल तर तो अहंकार आम्हाला नेमकं कोणतं बंधन आणि कोणत्या रूपात बंधन निर्माण करतो याचाही विचार आम्हाला केला पाहिजे. म्हणून अहंकार आणि फलासक्ती ही 2 जी कर्माची बंधनं आहेत, ती बंधनं आम्हाला कशी बंधनात टाकतात आणि ह्या दोघांचा अहंकार रहित आणि फलासक्ती रहित कर्म कसं करता येईल, हाही एक प्रश्न आपल्याला विचारात घ्यावा लागेल. इथपर्यंतचा एक विचार झाला. शंका सांगून जातो उद्या करता, शंका सांगून जातो, हे सगळं मान्य आहे. आम्ही अभिमान रहित कर्म करावं, आम्ही फलासक्ती रहित कर्म करावं की ज्या कर्माचं बंधन आम्हाला पुढे निर्माण होऊ नये, मान्य आहे. पण अडचण ही आहे की हे सगळं पुढच्या कर्माकरता चाललंय. हो, मागे केलेल्या कर्माची काय व्यवस्था आहे? आणि मागचीच कर्म जर आम्हाला अजून 10 जन्म देणार असतील तर ती 10 जन्म भोगल्यानंतर या कर्माचा परिणाम आम्हाला भोगावा लागणार आहे ना. मग आत्तापर्यंत केलेल्या कर्माचं काय करायचं? पुढं केलेला पुढं आम्ही सावधगिरी बाळगू की अभिमान ठेवणार नाही, आम्ही फलासक्ती ठेवणार नाही, त्या कर्माचं बंधन निर्माण. पण आत्तापर्यंत केलेल्या कर्मातून जे बंधन, जो दोष आमच्या ठिकाणी निर्माण झालाय त्याचं काय करायचं? ते तर भोगावं लागेल, ते भोगावंच लागेल. मग त्याचं काय करायचं? आणि हे तुम्ही पुढचं जर सांगत असाल तर आत्ताच्या जीवनाबद्दल तुमचं तत्वज्ञान कर्मविपाक काही बोलत नाही का, असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असेल तर त्याही संबंधाने आपल्याला काही उत्तर देता येतं. ही शंका ही डोक्यात असू द्या. आणि कर्मबंधनातून सुटण्याचा हा उपाय म्हणून जो आम्हाला सांगितला गेला त्याही संबंधातला थोडासा विचार आपल्याला अजून करायचा आहे.